आता आपण आपला नेक्स्ट टॉपिक आहे कंपाऊंड वॉल सर्व्हिस. तो सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या ज्या काउन्सिलला आपल्याला कंपाऊंड वॉलसाठी प्रपोजल टाकायचे असतील, टाकायचं आहे ते काउन्सिलचं आपण लॉग इन करून घेतलं. त्यानंतर इथे आपल्याला टिपिक लाईन प्रोजेक्ट म्हणून ऑप्शन दिलेला आहे लेफ्ट हँड साईडला. तिथून टिपिक लाईन प्रोजेक्ट वर क्लिक करून घ्या. इथे दोन ऑप्शन दिलेले आहेत, इनॅक्टिव्ह प्रपोजल आणि न्यू प्रोजेक्ट. तर न्यू प्रोजेक्ट वर मी क्लिक करून घेते. न्यू प्रोजेक्ट वर क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन होईल. त्यामध्ये टाईप ऑफ युएलबी तुमची बाय डिफॉल्ट सेट असेल. नंतर जी तुम्ही युएलबी सिलेक्ट केलात त्याचं नाव इथे येईल. त्याप्रमाणे एकदा क्रॉस चेक करून घ्या. बऱ्याचदा आरपीचं प्रपोजल काउन्सिलमध्ये टाकलं जातं आणि तिकीट टाकलं जातं की आम्हाला ते ट्रान्सफर करून द्या, पण ते ट्रान्सफर करून भेटत नाही, कारण तुम्ही ऑलरेडी दुसऱ्या काउन्सिलसाठी ते प्रपोजल रजिस्टर झालेलं असतं. तर इथे नेम ऑफ सर्व्हिस मध्ये आजची आपली सर्व्हिस आहे कंपाऊंड वॉल. मी कंपाऊंड वॉल सिलेक्ट करून घेतली. कंपाऊंड वॉल सिलेक्ट करून घेतल्यानंतर इथे तुम्हाला येते इम्प्लिमेंटेशन एजन्सी. इम्प्लिमेंटेशन एजन्सी सिलेक्ट करताना तुम्ही जी इथे सिलेक्ट कराल त्याप्रमाणे तुमचे चार्जेस कॅल्क्युलेशन होतं. तर मी इथे स्टेट गव्हर्नमेंट सिलेक्ट करते. जी तुमची असेल ती सर्व्हिस सिलेक्ट करा. जर प्रायव्हेट असेल काम तर इथे प्रायव्हेट करा, चॅरिटेबल ट्रस्ट असेल तर तशी करा. जी असेल ती इथे सिलेक्ट करा. पण ह्या सिलेक्शनवर तुमचं डिपेंडन्सी असते की तुमचे डेव्हलपमेंट चार्जेस कॅल्क्युलेशन कसं होणार ॲज पर UDCPR. तर इथे तुमची असेल ते इम्प्लिमेंटेशन एजन्सी सिलेक्ट करा. नंतर स्पेशल स्कीम असेल म्हणजे इन केस ऑफ बिल्डिंग परमिशन वगैरे, प्रधानमंत्री आवास योजना किंवा ज्या बऱ्याचशा आपल्याला गव्हर्नमेंट कडून स्कीम असतात तर त्या इथे सिलेक्ट करून घ्या. तर आपल्या केसमध्ये कंपाऊंड वॉलला काही स्कीम नसल्यामुळे मी इथे तसंच ठेवते, मेंडेटरी नाही आहे ते. पण जर असेल तर सिलेक्ट करा. त्यानुसार त्याला जे तुमच्या FSI कॅल्क्युलेशन मध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये जे बेनिफिट असतात, पैशाच्या बाबतीत नाही पण जे FSI किंवा ड्रॉइंगच्या बाबतीत, ते इथे तुम्हाला मिळून जातील. नंतर सब कॅटेगरी जर असेल तर इथे हा टॅब ओपन होतो, नसेल तर हा टॅब तुमचा इनॅक्टिव्ह राहतो. तर तुमचं प्रोजेक्ट नेम, तुमच्या प्रोजेक्टला तुम्ही जे नाव देणार आहात ते इथे नाव टाकून घ्या. फॉर एक्झाम्पल मी टाकते टेस्टिंग फॉर कंपाऊंड वॉल. अजून एक गोष्ट, आता इथे आपण तुम्हाला पॉपअप मेसेज मध्ये देतो, जर स्पेशल कॅरेक्टर वगैरे तुम्ही तर टाकत असाल तर. पण इथे स्पेशल कॅरेक्टर वगैरे काही अलाव नाहीये. मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवते. इथे मी डॅश टाकते किंवा मी एखाद्या वेळी इथे कॉपी करते ABC डॅश ABC. जर हे आता मी बऱ्याच वेळा कॉपी पेस्ट करून टाकलं जातं, तर इथे हा अशा प्रकारचा मेसेज येऊन जाईल तुम्हाला. प्रोजेक्ट नेम कॅन बी ओनली कंटेन अल्फाबेट्स अँड नंबर. तर इथे अल्फाबेट्स किंवा नंबरच टाकत जावा. मी आता टाकते माझं प्रोजेक्ट नेम. टेस्टिंग फॉर कंपाऊंड वॉल. नंतर तुमचा जो साईटचा ऍड्रेस असेल तो इथे टाकून घ्या. त्यानंतर इथे आपल्याला ऑप्शन येतोय अपलोड DP/RP पार्ट प्लॅन. हा तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर काउन्सिल मध्ये किंवा तुमच्याकडे असेल तर भेटून जाईल. सबमिट करा. नंतर अपलोड गुगल इमेज मेंडेटरी नाहीये, पण तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही करू शकता. NOC फॉर कन्सेंट ऑफ कोओनर. जर NOC असेल रिक्वायर्ड त्याला तर तुम्ही घेऊ शकता, किंवा नसेल तर तुम्ही तिथे ब्लँक ठेवू शकता, कारण ऑप्शनल आहे ते. इथे आपण दिलेलं आहे की अपलोड फाईल इन PDF फॉर्मॅट अँड
10 MB मॅक्स ओनली. मॅक्झिमम 10 MB पर्यंतची साईज आणि PDF फॉर्मॅट मध्येच आपण इथे लोड करू शकतो. नंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड. इथे आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड असतो, ते बऱ्याच जणांचे तिकीट येतात की आम्हाला तिथे दिसत नाही, म्हणजे आता प्रमाण कमी झालंय पण तरी असतात की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड नंबर दिसत नाही. तर त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर काउन्सिलला भेट द्या. तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड ते ऍडमिन लॉग इन मधून ऍड केले जातात आणि त्याचा ऍडमिन लॉग इनचा ऍक्सेस फक्त ऑथॉरिटींना असतो त्या पर्टिक्युलर काउन्सिलच्या. आमच्याकडे तिकीट टाकून आम्ही पण सेम तुम्हाला तसाच रिप्लाय दिला जाईल की तुम्ही तुमच्या त्या पर्टिक्युलर काउन्सिलला भेट द्या आणि ऍड करून घ्या. त्यानंतर रेग्युलायझेशन. जर तुमच्या प्रोजेक्ट रेग्युलेशन ऑथराईज आहे अनऑथराईज आहे डिपेंड्स, त्याप्रमाणे तुम्ही इथे सिलेक्शन द्या. इथे जे सिलेक्शन द्याल त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टला किंवा लँडवर तुमचे व्हॅलिडेशन लागले जातील किंवा FSI कॅल्क्युलेशन म्हणा किंवा इतर गोष्टी आहेत ते ह्याच्यावर डिपेंड आहे. त्यानंतर टाईप ऑफ डेव्हलपमेंट. तुमचा डेव्हलपमेंट टाईप कुठचा आहे, फॉर एक्झाम्पल LIG, रो हाऊसेस, डिटॅच, सेमी डिटॅच जो असेल तुमचा प्लॉटचा जो टाईप असेल तो इथे सिलेक्ट करून घ्या. आता बऱ्याच जणांचे प्रश्न असतात किंवा तिकीट पण टाकतात बरेच जण की आम्ही काय सिलेक्ट करूयात. तर तुम्ही एकदा UDCPR वाचा. ह्या शब्दांचे अर्थ किंवा डेफिनेशन मध्ये दिलेले आहेत, कशासाठी कुठचा प्लॉट यूज करतात किंवा काय त्यांचं डेफिनेशन आहे ते बघा आणि त्यातून सिलेक्ट करून घ्या तुमच्या प्रमाणे. त्यानंतर डेट ऑफ साईट व्हिजिट सर्वे बाय टेक्निकल पर्सन. टेक्निकल पर्सन म्हणजे तुम्ही स्वतः जो प्रपोजल लोड करणार आहे, रजिस्टर्ड आर्किटेक्ट, त्याने त्या साईटला कधी साईट व्हिजिट केली ती इथे डेट सिलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल मी इथे लक्षात बघितलं तर लक्षात येईल की ज्या डेटला तुम्ही प्रोजेक्ट सबमिट करता त्याच्या मागच्या डेट सगळ्या ऍक्टिव्ह दिसतील, पुढच्या डेट सगळ्या इनऍक्टिव्ह दिसतील. तर तुमची जी डेट असेल ती इथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर कंपाऊंड वॉल प्रपोज्ड फॉर. आता आपल्या UDCPR मध्ये थोड्या बिल्डिंग साठी कंपाऊंड वॉलच्या व्हॅलिडेशन्स लावलेले आहेत किंवा त्याचे रेग्युलेशन दिलेले आहेत. 9.26 UDCPR चा क्लॉज नंबर, त्यानुसार तो तुम्ही वाचून घेतला तर तुम्हाला समजून जाईल. तर इथे तुमची डिस्क्रिप्शन कंपाऊंड वॉल फॉर काय असेल ते इथे सिलेक्ट करून घ्या. मी आता घेते हॉस्पिटल. टाईप ऑफ प्रपोजल, ते प्रपोजल कुठच्या टाईपचं आहे ते इथून तुम्ही सिलेक्ट करून घ्या. तर त्याच्यामध्ये पण टाईप ऑफ प्रपोजल मध्ये रेसिडेन्शियल, कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल, मिक्स, इन्स्टिट्यूशनल, एज्युकेशनल, ग्रुप हाऊसिंग त्याप्रमाणे इथे सिलेक्शन द्या. माझं तर हॉस्पिटल असल्यामुळे मी इन्स्टिट्यूशनल घेतलं किंवा तुमच्या माहितीसाठी मी इंडस्ट्रियल घेते. त्यानंतर इफ द साईट इज हिली अँड हॅव्हिंग द ग्रेडियंट मोर दॅन 1.5. जर तुमच्या साईटला ग्रेडियंट असेल मोर दॅन 1.5 तर इथे येस करा, अन्यथा नो करा. इज देअर एनी गॅस लाईन नियर बाय. जर तुमच्या प्लॉटच्या साईडला जर गॅस लाईन जात असेल तर इथे येस म्हणा, अन्यथा नो म्हणा. तसंच वेदर प्लॉट इज फॉल्स इन CBD रेसिडेन्शियल ऑब्लिक कमर्शियल झोन इन प्लॅनिंग ऑथॉरिटी. प्लॅनिंग ऑथॉरिटीने डिसाईड केल्याप्रमाणे तर तुमचा तो प्लॉट CBD मध्ये किंवा रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल झोन मध्ये येत असेल तर त्याप्रमाणे इथे सिलेक्शन द्या आणि तुम्ही जे सिलेक्शन इथे द्याल त्याप्रमाणे त्याला व्हॅलिडेशन्स लागले जातील. आता एरिया लिस्ट आपला दुसरं हे एरिया लिस्टचं एरिया नेम. इथे आता एरिया नेम सिलेक्शनला बऱ्याच लोकांचे तिकीट येतात की इथे आम्हाला एरिया नेम किंवा RP कॅटेगरीसाठी आम्हाला व्हिलेज वगैरे सिलेक्ट करता येत नाही. तर हे सिलेक्शनला येत नसेल तर हा तुमच्या ऍडमिन लॉग इनचा इश्यू आहे. तर याच्यासाठी तुम्ही त्या पर्टिक्युलर ऍडमिन म्हणजे त्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करा, त्यांचं ऍडमिन लॉग इन वापरायला सांगा आणि त्यांच्या ऍडमिन लॉग इन वरून ते ऍड करून घ्या. त्या ऑथॉरिटींना ऑलरेडी ट्रेनिंग दिलेलं आहे, ते करून देतील तुम्हाला. तर मी इथे सिलेक्ट केलं एरिया. त्यानंतर आपल्या येतात प्रपोजल डिटेल. प्रपोजल मध्ये आपल्याला फ्लड अफेक्टेड एरिया असेल तर येस नो फॉर्म मध्ये आन्सर द्यायचं आहे.
त्यानंतर तुमच्या इथे जर येस म्हटलं तर तुमच्या ज्या फ्लड लाईन वगैरे असतात ऍज पर UDCPR किंवा DP प्लॅन प्रमाणे त्यानुसार तुमचे इथे व्हॅलिडेशन्स लागतील. नंतर लोकेशन कंजेस्टेड, नॉन कंजेस्टेड किंवा TOD प्रमाणे जर किंवा कंजेस्टेड, नॉन कंजेस्टेड जे काही असेल तुमचं ऍज पर RP किंवा DP प्लॅन प्रमाणे ते लोकेशन इथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इलेक्ट्रिक लाईन असेल प्लॉट मध्ये तर येस, नसेल तर नो. रोड तुमचा रोडचं डिटेल्स दिलेले आहेत, अबो 9 मीटर किंवा बिलो 9 मीटर. तुमचं जे असेल ते इथे सिलेक्शन द्या. नंतर टाईप ऑफ लँड मध्ये तुम्हाला बऱ्याचदा इथे सिलेक्शनला आपण व्हेरियस टाईप दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल सँक्शन, नॉन सँक्शन, रॉ लँड, एरिया एज पर कप्रत किंवा सिडको, MIDC, NIT, एरिया एज पर अंडर CTS नंबर. जर तुम्ही ते सँक्शन लँड सिलेक्शन दिलं तर इथे तुम्हाला सँक्शन अप्रुव्हल नंबर तुम्हाला कंपल्सरी द्यावा लागेल. आणि जर तिथे समजा इथे लेआउट अप्रुव्हल नंबर आला नाही तर एकतर त्याची तुम्ही सर्व्हिस डाटा एंट्री करून घ्या तुमच्या लॉगिन वरून, जर ते तुम्ही लेआउट तुम्ही केलं असेल तर, किंवा ऍडमिन काउन्सिलकडे भेट द्या, तुमची जी असेल ती ULB तिला भेट द्या, त्यांच्या ऍडमिन मधून सर्व्हिस डाटा एंट्री करायला सांगा. ते सिलेक्शन इथे द्या. इथे सर्च केल्यावर त्याचे सगळ्या डिटेल्स, सर्वे नंबर वगैरे टाकायला येईल, ते तुम्ही टाकू शकता. इथे तुमचा सर्वे नंबर जर तिथे त्यांनी एंट्री केलेली असेल तर इथे येऊन जाईल. हे कंपल्सरी नाहीये, तुम्ही टाकू शकता किंवा तसंही ठेवू शकता. त्यानंतर रिझर्वेशन असेल तर तुमचा प्लॉट DPच्या रिझर्वेशन मध्ये अंडर रिझर्वेशन येत असेल तर इथे येस म्हणा. येस केल्यावर तुम्हाला हँड ओव्हर करणार की नाही, त्यानंतर रिझर्वेशन एरिया किती आहे तो इथे टाकावा लागेल. इथे येस म्हटलं तर त्याचे जे बेनिफिट्स असतील ते तुम्हाला व्हॅलिडेशन लागतील. नो म्हटल्यावर नाही लागणार. नंतर तुमचं रिलोकेशन असेल प्लॉटचं, रिलोकेशन ऑफ रिझर्वेशन साईट ऑफ रोड एज पर रेग्युलेशन 3.11 UDCPRच्या 3.11 रेग्युलेशन नुसार जर तुमचं रिलोकेशन होत असेल रिझर्वेशनचं तर इथे येस म्हणा, नाहीतर नो म्हणा. ते येस म्हटल्यावर पुढे त्याचं तुम्हाला डॉक्युमेंट द्यावं लागेल ऑथॉरिटींना. Same whether land is affected by restricted or prohibited area as per regulation 3.1.3. तर UDCPRच्या 3.1.3 नुसार जर त्याला अफेक्टेड असेल तो एरिया रिस्ट्रिक्टेड किंवा प्रोहिबिटेड एरियामध्ये असेल तर इथे येस किंवा नो सेम. नंतर CRZ अफेक्टेड असेल तर सेम येस किंवा नो. मग त्याला CRZचे तुमचे रेग्युलेशन लागतील. ते NOC असतील व्हेरियस टाईपचे तर तुम्ही NOC हे करू शकता, इथे सिलेक्ट करू शकता. जर तुमच्या नसतील तर इथे डायरेक्ट सिलेक्ट ठेवा आणि सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा. इथे तुम्हाला जोपर्यंत युअर्स इन्फॉर्मेशन इज सेव्ड सक्सेसफुली येत नाही तोपर्यंत तुमच्या भरलेल्या डिटेल्स सेव्ह झाल्या नाही, इथे ओके करा. ज्यावेळी तुम्ही फर्स्ट पेज सेव्ह कराल त्यावेळी तुम्ही इथे बघितलं राईट हँड साईडला तर तुमचा प्रोजेक्ट कोड तयार होईल आणि तुम्ही जे प्रोजेक्टला नाव दिलं आहे ते इथे तुम्हाला रिफ्लेक्ट होऊन जाईल. इन केस जर हे तुमचा प्रोजेक्ट कोड तयार झालेला नसेल तर तो एक इश्यू आहे, तर त्या संदर्भात तुम्ही तिकीट लॉक करा किंवा थोड्या वेळाने ट्राय करा. जर एखाद्या वेळी जर काम चालू असते साईटवर त्यामुळे तो इश्यू होऊ शकतो, पण हे 99.99% हा इश्यू येणार नाही तुम्हाला. जर आला 0.01% तर तुम्ही तिकीट लॉक करा. ते पण अर्ध्या एक तासाने चेक केल्यानंतर परत तिकीट लॉक करा, लगेच तिकीट लॉक करू नका. त्यानंतर आता आपल्याला इथे येत आहेत सेकंड पेजवर लँड डिटेल्स भरायला. लँड डिटेल मध्ये पहिल्यांदा आपल्याला झोन सिलेक्शनला येतो. इथे तुम्ही जो झोन सिलेक्ट कराल मग त्याप्रमाणे तुम्हाला रोडचे व्हॅलिडेशन्स म्हणा किंवा अदर जे व्हॅलिडेशन्स आहेत युजेस किंवा इतर व्हॅलिडेशन्स आहेत ते तुम्हाला सिलेक्शन ऑफ झोनवर तुमचे ते रिफ्लेक्ट होऊन जातील. मी इथे रेसिडेन्शियल झोन घेतला. रेसिडेन्शियल झोन घेतल्यानंतर
इथे तुम्हाला टिक्का नंबर, सर्वे नंबर टाकायला येईल. तुमचा जो सर्वे नंबर असेल तो इथे टाकून घ्या. फॉर एक्झाम्पल माझा सर्वे नंबर 123 आहे, ऑब्लिक 1 आहे, 2 असेल, काय असेल तो इथे टाकून घ्या. जर त्या प्लॉटला प्लॉट नंबर असेल तर तुम्ही सर्वे नंबर 1, 2, 3 इथे टाकू शकता. प्लॉट नंबर 2 असं पण टाकू शकता. नंतर तुमचा व्हिलेज किंवा मौजा नेम, जो तुमचा मौजा नेम असेल ऍज पर तुमची 7/12, तर तो इथे तुम्ही टाकून देऊ शकता. नंतर एरिया एज पर फिजिकल सर्वे ऑन साइट, ऑन साइटला तुमचा एरिया किती आहे तर तो तुम्ही इथे टाकून देऊ शकता. त्यानंतर मी इथे टाकते 2000.896. सेम तुम्ही तुमचा एरिया जो असेल आता तुम्ही चेक केलं असेल तर मी इथे 3 वेगवेगळे एरिया टाकलेले आहेत. या तिघांपैकी जो मिनिमम असेल तो एरिया इथे तुमचा ऑटोमॅटिकली कॅप्चर केला जाईल आणि ह्या एरियावर इन केस ऑफ बिल्डिंग परमिशन FSI कॅल्क्युलेशन होतं किंवा जे पुढे काही कॅल्क्युलेशन असेल तर ते ह्या ह्या एरियावर होऊन जाईल, विच एव्हर इज लेस दॅन अबोव कन्सिडर 3 मधले. त्यानंतर इज द लँड are subdivided after 11 January 1967 without taking prior permission from the authority. तर ऑथॉरिटीच्या विदाउट परमिशन तुम्ही 11 जानेवारी 1967 नंतर जर परमिशन घेतलेली सॉरी जर ते सबडिवाइड केलेलं असेल प्लॉट तर त्याला वेगळ्या कंडिशन्स आहेत UDCPR मध्ये. इथे येस केल्यावर तुमच्या त्या कंडिशन ओपन होतील, नो केल्यावर तुम्ही पुढे जाऊ शकता. इथे येस केलं तर बघा तुम्ही इथे UDCPR प्रमाणे तुमच्या ज्या कंडिशन आहेत त्या इथे ऑटोमॅटिकली ओपन होऊन जातील. इथे मी नो म्हणते. तर तालुका माझा रत्नागिरी तालुका आहे. रत्नागिरी तालुक्यात माझं नगरपालिका हद्दीतलं आहे. मग मी इथे नगरपालिका सर्च करते. नगरपालिका सर्च केल्यावर इथे लोकेशन येत आहेत, ते लोकेशन सिलेक्ट करून घेऊ शकता तुम्ही. हा जो डाटा येतोय तो तुमचा IGR साईट वरून डायरेक्ट येतोय. त्यामुळे इथे जर इश्यू येत असेल तर त्याचं तिकीट लॉक, एकदा तिकीट लॉक करा, पण तिकीट सोबत तुम्ही तो IGR साईट IGRच्या 2.0 साईटला दिसतोय का ते एकदा क्रॉस चेक करा. तिथे दिसत असेल नसेल तर तरी तिकीट लॉक करा. तिथे दिसत असेल तरी तिकीट लॉक करा. फक्त एकदा क्रॉस चेक करा की IGR जर दिसत नसेल 2.0 ला तर तो एकदा IGR 1.9 ला चेक करा आणि ह्याचे जे तुमचे स्क्रीनशॉट असतील ते तिकीट सोबत सबमिट करा आणि तिकीट लॉक करा. ते आमच्याकडून तिकीट आम्ही पुढे IGR साईटला फॉरवर्ड करतोय. त्यानंतर इथे लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर त्या लोकेशन मध्ये किती सर्वे नंबर जे आहेत ऍज पर RR शीट, रेडी रेकनर शीट, ते तुमचे सर्वे नंबर इथे तुमचे ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट होऊन जातील IGRच्या साईटवरून. इथे जर तुम्हाला सर्वे नंबर भेटत नसेल तर ती मी प्रोसिजर सांगितली तिकीट लॉक करायची, ती फॉलो करा. मी ती सर्वे नंबर सिलेक्ट करून घेतला. सर्वे नंबर सिलेक्ट केल्यानंतर त्या एरियाला रेडी रेकनरचा रेट आहे तो इथे ऑटोमॅटिकली डिस्प्ले होऊन जाईल. जर तुमच्या प्लॉटला प्रोराटा असेल तर इथे येस म्हणा, किती असेल त्याची व्हॅल्यू टाका आणि इजमेंट राईट असतील तर तसं टाका. प्रोराटा नसेल तर नो म्हणा. हा इथला टॅब ऑटोमॅटिक क्लोज होऊन जाईल. तर इजमेंट राईट, एकच मिनिट. सॉरी, इथे रेडी रेकनरचा रेट तुमचा डिस्प्ले होऊन जाईल त्या सर्वे नंबरला किती आहे तो.
सेम प्रोराटाचं सेम सांगितल्याप्रमाणे अल्टिट्यूड ऑफ लँड लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड जी असेल लँडची मॅन्डेटरी नाहीये, तुम्हाला टाकायची असेल टाकू शकता, नसल्यास तुम्ही ब्लँक ठेवा. नंतर क्लास ऑफ लँड, तुमचा क्लास ऑफ लँड जो असेल तो इथे सिलेक्शन द्या. सेम सांगेन की तुमचा इथे जो क्लास ऑफ लँड असेल त्याच्याप्रमाणे तुमची जे डेव्हलपमेंट चार्जेस वगैरे असतात आफ्टर अप्रुव्हल ते ह्याच्यावर डिपेंड असतात. त्यामुळे हे सिलेक्शन द्यायचं असेल तर देऊ शकतो. नंतर हे पुढे 2 क्वेश्चन दिलेले आहेत आपल्याला. ULC 20 स्कीम ऍप्लिकेबल ऑर नॉट, तर त्याचं येस असेल तर येस सेम, नो असेल तर नो करा. नंतर आपल्याला इथे येतं ऍप्लिकंट डिटेल भरायला. एक नोट दिलेली आहे, ओनली वन ऍप्लिकंट कॅन बी सिलेक्ट इन द होल प्रोजेक्ट ॲज अ वन ऍप्लिकंट इज मस्ट. तर एक ऍप्लिकंट हा मस्ट आहे आपल्या प्रोजेक्टसाठी. इथे आता इज ऍप्लिकंट वर क्लिक करा. इथे तुमचा जो रजिस्टर्ड ओनर असेल, ओनर रजिस्टर करायची प्रोसिजर तुम्हाला ह्याच्या अगोदर 4-5 वेळा रिपीट झालेली आहे. तर तो ओनर रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्याचं नावानुसार इथे सर्च करा, आधार कार्डच्या नावानुसार. जे आधार कार्ड यूज करून तुम्ही रजिस्ट्रेशन केलाय त्या नावानुसार इथे सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्ही बघत असाल इथे तुमचं 2-3 शब्द टाईप केल्यावर पण ते नाव ऑटोमॅटिक येऊन जातं. तर ते सिलेक्ट करा तुमचं. त्यानंतर सिलेक्ट केल्यावर त्याच्या डिटेल्स असतील त्या इथे तुम्हाला दिसून जातील सगळ्या. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, रजिस्ट्रेशनच्या वेळी टाकलेला ईमेल आयडी, पोस्टल ऍड्रेस किंवा आधार कार्ड. जर तुम्हाला अतिरिक्त ऍड करायचे असतील तर तुम्ही इथून ऍड करू शकता. एखादा जर बाय डिफॉल्ट ऍड झाला असेल तर इथून रिमूव्ह करू शकता. एवढं डिटेल झाल्यानंतर सेव्ह म्हणा. ज्यावेळी तुम्हाला अशी विंडो ओपन होईल, युअर इन्फॉर्मेशन इज सेव्ड सक्सेसफुली, त्याच वेळी तुमचा प्रोजेक्ट किंवा तुमची जी माहिती भरलाय ती सेव्ह झाली. इथे ओके म्हणा. ओके म्हटल्यानंतर परत तुम्हाला तेच पेज दिसेल. तेच पेज ओपन दिसेल. तुम्हाला अजून जर प्लॉट डिटेल भरायचे असतील तर सेम प्रोसिजरने तुम्ही भरू शकता, सेव्ह म्हणू शकता. जर एकच असेल तर इथे फायनल सबमिट आहे. किंवा इथे प्रिंट जर तुम्हाला करून ठेवायचं असेल तर तुम्ही प्रिंट पण ठेवू शकता अशा प्रकारे. PDF तुमच्या माहितीसाठी इथे सेव्ह करून ठेवू शकता, मॅन्डेटरी नाहीये. तुम्हाला ठेवायचे असल्यास तुम्ही ठेवू शकता. तुम्ही जी डिटेल्स भरल्यात त्या इथे होऊन जातील. लोड होतोय पेज, मी पुढे घेते. हे सगळ्या ज्या तुम्ही डिटेल्स भरलेले आहेत ते इथे दिसून जातील. ते फर्स्ट पेज वरचे आणि सेकंड पेज वरचे. त्यानंतर मी इथे फायनल सबमिट करते. ते ज्यावेळी तुम्ही फायनल सबमिट कराल तेव्हा युअर इन्फॉर्मेशन इज सेव्ड सक्सेसफुली. ओके म्हणा. ज्यावेळी तुम्ही सेव्ह फायनल सबमिट कराल त्यावेळी परत तो प्रोजेक्ट तुमचा फर्स्ट पेजला येईल. इथे टिपिक लाईन प्रोजेक्ट मध्ये जावा. टिपिक लाईन प्रोजेक्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल आपला हा प्रोजेक्ट कोड जनरेट झालेला. त्यानंतर आपलं प्रोजेक्ट नेम, सर्व्हिस नेम, त्यानंतर सर्व्हिस सब टाईप जर असेल, आता इन केस ऑफ लेआउटला सब टाईप असतो सर्व्हिस सब टाईप, म्हणून इथे तो रिफ्लेक्ट होतो. आता ह्यांना नाहीये बिल्डिंग परमिशन किंवा ह्याला, म्हणून तो इथे दिसत नाहीये तुम्हाला. तर सब टाईप, नंतर प्रोजेक्टची डेट आजच तुम्ही जनरेट केलाय त्याच्यामुळे आजची डेट इथे येऊन जाईल. आणि त्याचा स्टेटस आता ऑनलाईन फायनल सबमिट, म्हणजे जी आता आपण प्रोसिजर केली ती ऑनलाईनची. ऑफलाईनची प्रोसिजर मी तुम्हाला एकदा आता दाखवून घेते.
प्रोजेक्ट ऑफलाईनची आपण प्रोसिजर बघू. ड्रॉइंगचं पार्ट ऑफलाईन सबमिशन. तर मी टिपिक लाईन तिथे लॉग इन टिपिक लाईन तिथे रन करून घेतलं. आता लॉग इन करून घेते. ही आमची टेस्टिंग साईट आहे. इथे तुम्ही बघत असाल तर व्हर्जन इथे पुढचं दिसेल. आमची टेस्टिंग साईट आहे. सेम तुम्हाला बीपीएमएस आपलं तुमचं लाईव्हचं जसं लॉग इन असतं तसंच इथे दिसेल. तुमचा आयडी पासवर्ड टाका, लॉग इन करून घ्या. आता मी लॉग इन करून घेतलं. लॉग इन करून घेतल्यानंतर तुमचे इथे बरेचसे प्रोजेक्ट दिसून जातील. बरेच तुम्ही जे भरलेले असतील याच्या अगोदर त्याच्यानुसार तुमचे प्रोजेक्ट कोड, प्रोजेक्ट नेम, प्रोजेक्ट डेट, जो नवीन प्रोजेक्ट असेल तो तुमचा इथे खाली ऍड झालेला असेल आजच्या डेटला बघा 26/2/2025. तर त्याला सिलेक्शन द्या आणि ओपन करा किंवा त्या प्रोजेक्ट वर डबल क्लिक करून पण तुम्ही ओपन करू शकता. प्रोजेक्ट आपला ओपन झालाय. इथे प्रोजेक्ट ओपन केल्यावर इथे तुम्ही एकदा क्रॉस चेक करा तुमचं व्हर्जन कुठचं असेल ते लाईव्हचं व्हर्जन. इथे आमचं हे टेस्टिंगचं असल्यामुळे तुम्हाला इथे व्हर्जन वेगळं दिसत असेल. इथे प्रोजेक्ट केल्यानंतर ओपन इथे तुम्हाला सेम ज्या तुम्ही फ्रंट एंडला डिटेल्स भरल्यात त्या इथे तुम्हाला रिफ्लेक्ट होऊन जातील, किंवा सर्व्हिस नेम किंवा ज्या तुम्ही डिटेल्स भरलात त्या इथे रिफ्लेक्ट होऊन जातील. त्यानंतर इथे ड्रॉइंग लिस्ट म्हणून ऑप्शन येतोय. इथे तुमचा जो प्रोजेक्ट कोड जनरेट झालेला आहे हा 00669 सेम इथे ड्रॉइंग लिस्ट मध्ये तुम्हाला ड्रॉइंग फाईल तशीच जनरेट झालेली असेल. इथे डबल क्लिक करा, सॉरी एक सिंगल क्लिक करा. इथे तुम्हाला मेसेज येईल यू आर स्टार्टिंग ऑटोकॅड एन्व्हायरमेंट वॉन्ट टू प्रोसीड. तर येस म्हणा, तुमचं ऑटोकॅड ओपन होईल. शक्यतो इथे ट्रेसिंग साठी आपल्याला आपण 18 वरचं व्हर्जन ऑटोकॅडचं यूज करण्यासाठी अवेलेबल केलेलं आहे. शक्यतो 18 किंवा 20च्या वरच करा. तुम्हाला ह्याला आपलं रिपोर्ट जनरेशनला ते स्मूथली वर्क करत. आपली ड्रॉइंग ओपन होते. ज्यावेळी तुमचं सॉफ्टवेअर नीट इन्स्टॉल झालेलं असेल त्यावेळेस तुम्हाला हा ऍप्लिकेशन लोड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. जर इन केस टिपिक लाईन इन्स्टॉलेशन मध्ये किंवा मायस्क्यूएल इन्स्टॉलेशन मध्ये प्रॉब्लेम असेल तर इथे तुम्हाला एरर दिसेल, तो मग कुठचाही असेल. तर त्या केसमध्ये तुमचा बॅकअप फाईल घ्या आणि परत इन्स्टॉल करून घ्या सॉफ्टवेअर. ओके म्हणा. शक्यतो एरर येत नाही जर तुमचं प्रॉपर इन्स्टॉलेशन एकदा झालेलं असेल तर. ओके म्हटल्यानंतर एकतर तुम्ही ड्रॉइंग फाईल जी ऑटोकॅड मध्ये बनवलेली आहे ती इथे कॉपी पेस्ट करू शकता, किंवा
सॉरी मगाशी सांगायचं राहिलं, इथे राईट क्लिक करून तुम्ही पाथ सोर्स फाईलचा पाथ देऊ शकता ब्राउज करून. तसं पण होऊन जाईल. इथून तुमचा जो ब्राउज असेल तुमची जी ऑटोकॅड फाईल जिथे सेव्ह त्याप्रमाणे इथे तुम्ही देऊ शकता. मी डायरेक्ट ओपन केली, कॉपी पेस्ट केली फाईल आणि ड्रॉइंग करू शकते. तर आपली ही टेस्टिंग फाईल आहे. आपण प्लॉट मार्क करून घेऊ. आपला प्लॉट झाला तयार. हा तुमचा इरेग्युलर शेप मध्ये पण असू शकतो. आता इथे मी टेस्टिंग आहे म्हणून मी इथे रेक्टेंगल घेतलाय. आता टिपिक क्लायंट मध्ये जो आपला इन्स्टॉलेशन नंतर इथे टिपिक क्लायंटचा जो ऑप्शन येतो त्याच्यात प्लॉट मध्ये जावा, मार्क प्लॉट बाउंड्री. प्लॉट बाउंड्री मार्क केल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट ऑप्शनचा हे येईल, क्रिएट फॉर क्रिएटिंग एरिया. तर इथे व्हेरियस तुमचे ऑप्शन दिलेले आहेत, एक तर रेक्टेंगल किंवा ड्रॉ किंवा सिलेक्ट किंवा बाउंड्री. रेक्टेंगल म्हणजे तुम्ही ह्या कॉर्नरला प्रेस करून इथपर्यंत आणलात की रेक्टेंगल होऊन जाईल. ड्रॉ असेल तर तुम्ही पॉइंट बाय पॉइंट एक एक सिलेक्ट करून क्लोज कमांड देऊन क्लोज करू शकता. सिलेक्ट असेल तर तुम्ही एस द्या, हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, एंटर करा, होऊन जाईल. बाउंड्री असेल, मी बाउंड्री दाखवते. बाउंड्री घेतली, पीक इंटरनल पॉइंट, इथे मी क्लिक केलं, इथे ह्या बाउंड्री तुमची प्लॉट बाउंड्री तयार झाली. हे बघ, जे लेअर मध्ये हे किंवा ब्लॉक मध्ये कन्वर्ट होऊन जातं. तिथे ज्यावेळी तुम ट्रेसिंग प्रॉपर असेल तिथे त्यावेळी हा इथे एक डॉट येऊन जाईल आणि इथे तुमच्या लेअरचं प्लॉटच्या लेअरचं नाव येऊन जाईल. पण बाउंड्री कमांड यूज करताना मेक शुअर की तुमची पी लाईन क्लोज असली पाहिजे. हा डिफरंट आहे. तुमचा ट्रेसिंग नंतरचा प्लॉट, ट्रेस करण्याच्या आधीचा प्लॉट. त्यानंतर लेआउट मध्ये सॉरी कंपाऊंड वॉल मध्ये नेक्स्ट जावा, तुमचा नॉर्थ डायरेक्शन. तुमची नॉर्थ डायरेक्शन जशी असेल तशी तुम्ही इथे रोटेट करून दाखवू शकता. जी असेल तशी दाखवून घ्या. त्यानंतर आपण इथे कंपाऊंड वॉल देतोय, तो सेम प्लॉट मध्ये जावा, इथे मार्क कंपाऊंड वॉल आहे ऑप्शन, ते सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या 3 ऑप्शन विचारले जातील की कंपाऊंड वॉल तुम्हाला कुठच्या साईडला मार्क करायची आहे. इथे येते सिलेक्ट ऑप्शन फ्रंट, रेअर और साईड. तुमची जी असेल साईड प्लॉटची ती आता तुम्हालाच माहिती असेल कुठची आहे, त्यानुसार इथे 1 2 3 प्रमाणे नंबरिंग करा. एक नंतर तुम्हाला तो विचारतो एंटर वॉल्स विड्थ. तर ऍज पर UDCPR तुमचे वॉल विड्थ डिफाईन केलेले आहेत, त्या इथे आहेत. तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही कमी करू शकता आणि हे करू शकता. कमी म्हणजे ती नियमाप्रमाणे असायला हवी. एंटर केली मी, एंटर हाईट इन मीटर. तुमची वॉलची हाईट किती आहे मीटर मध्ये ती इथे टाकून घ्या. आता मी 1.5 मीटर ही आपली ऍज पर UDCPR आहे. 1.5 मीटर UDCPR आहे. 1.5 मीटर टाकून घेतली मी, एंटर केला. इथे नंतर तुम्हाला विचारतात की हा प्लॉट कॉर्नर प्लॉट आहे का. येस असेल तर येस 1 करा, नो मराठी सर आपला व्हिडिओ ऑफ करा. तर येस असेल तर 1, नो असेल तर 2. इथे तुम्हाला सर वाचल्यावर लगेच समजेल, हे एक्सप्लेन करण्या इतकं काय नाहीये, फक्त वाचून घ्या आणि करा. एंटर केला, इथे स्पेसिफाईड फर्स्ट पॉइंट येईल. माझा फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट,
नंतर सी कमांड द्या, क्लोज करा. क्लोज झाली तुमची ही लेअर. सेम तुम्ही एक 1 डॉटेड मध्ये ती यायला हवी, जी लेअर असेल ती. सेम मी आता दाखवते, फास्ट करून घेते. सेम येईल. आता मी रेअर करते, 2 प्रेस केले, एंटर. तुमची वॉल विड्थ तुम्हाला किती 0.2 ठेवायची आहे की किती ठेवायची आहे ती तुम्ही इथे ठेवू शकता. मला जर इथे 2.5 ठेवायची असेल तर इथे ठेवू शकते मी. हाईट तुमची 1 ठेवते. आता कॉर्नर प्लॉट येस नो नो म्हणते. 1 पॉइंट, सेकंड पॉइंट, क्लोज. सेम साइड 3, 2.5. हाईट तुमची जी असेल ती तुम्ही इथे चेंज करू शकता. सेम येस नो, स्पेसिफाईड फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट. इथे तुमचे हे आता मी रेक्टँगल घेतलाय म्हणून फर्स्ट सेकंड येते. तुमचे इरेग्युलर असेल तर त्याला पॉइंट देत चला की जो तुमचे जे असतील ते. सेम सेकंड साइड आहे म्हणून मी परत 3 प्रेस करते, एंटर. हाईट, सॉरी, विड्थ, हाईट, एंटर. कॉर्नर प्लॉट येस नो नो, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, कंट्रोल सी, एंटर. त्यानंतर आपल्याला कंपाऊंड मध्ये त्या प्लॉटला जो एक्सेस रोड असेल तो मार्क करावा लागतो. रोड मध्ये जावा, मार्क रोड. इथे तुमचे व्हेरियस टाइप ऑफ मेन रोड मध्ये व्हेरियस टाइप येतील. मेन रोड, इंटरनल रोड, पाथवे, कंट्रोल लाईन. त्याप्रमाणे सिलेक्ट करा. ज्याप्रमाणे इथे सिलेक्ट कराल त्याप्रमाणे इथे तुमचं पुढचं सिलेक्शन होऊन जाईल. मी इथे मार्क. मॅम, आणि 3 रोड कॉर्नर असेल तर त्याला कसं मार्क करायचं? 3 रोड कॉर्नर असेल तर, कारण की माझा एक सीटीएसचा लेआउट आहे, त्याला 3 रोड आहेत बिल्डिंगला. तर सेम सर तुम्ही प्रोसेस 3 रोड मार्क करू शकता. सेम प्रोसिजर दाखवते रोड मार्क करायची. आता मी ही सिटी रोड घेतला, 9 मीटर घेतला. इथे तुम्हाला हे विचारते, सिलेक्ट द साइड ऑफ प्लॉट, फ्रंट, रेअर, लेफ्ट, राईट. आता तुम्हाला साइड माहिती आहे. मी आता फ्रंट घेतली, एंटर. इथे सेम स्पेसिफाईड फर्स्ट पॉइंट, स्पेसिफाईड सेकंड पॉइंट, सी. इथे तुमचं येईल इंटरनल 9 मीटर वाईड रोड. इथे आला, हा तुमचा रोड जो तुम्ही आता मार्क केलाय तो. सेम प्रोसिजर तुम्ही करू शकता रोडची. जर तुमचे 3 रोड असू दे, 4 रोड असू दे, तुम्ही किती रोड इथे मार्क करू शकता. रोड प्रमाणे तुमचं व्हॅलिडेशन लागलं जाईल. आता कारण मी की मार्क सीटीएस ला केलं काय सेकंड झालंय रोड. मॅम, सीटीएस ला गल्लीतला असल्यामुळे त्याला एका इथे साईडला माझा आता 12 मीटरचा रोड आहे. हा, 12 मीटर. सेम आता इथे मी फ्रंट घेतली, तिथे रेअर घेतली, एंटर केला. सेम तुमचा प्लॉट इथे रोड इथे मार्क करा, सी, एंटर करा. हे बघा, मग इथे तुमचा रोड रेअरला तुमचा 12 मीटरचा रोड आहे, फ्रंटला तुमचा 9 मीटरचा रोड आहे. तो इथे तुमचा दिसून जाईल. त्याला काही इश्यू नाहीये. तुम्ही रोड किती मारू शकता, 4ही बाजूने मारू शकता. आणि नंतर इथे परत टिपिक लाईन मध्ये जावा, जनरेट टीपी व्हॅलिडेशन रिपोर्ट क्लिक करा, प्रोसीड होईल ते. आणि इथे तुम्हाला येईल एंटर द शीट स्टार्टिंग पॉइंट. तर तो जरासा ड्रॉइंग पासून लांबच ठेवा, जरा म्हणजे जास्तही लांब ठेवू नका, व्हिजिबल ठेवा. एंटर करा. इथे तुम्हाला प्लीज सिलेक्ट द साइज ऑफ पेपर. तुमची ड्रॉइंगची साईज ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करून घ्या. मी आता इथे A2 घेते, 3 प्रेस करते, एंटर करते. इथे जनरेटिंग कंप्लीटेड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. इथे ओके करा, ओके करा. तुमचा रिपोर्ट इथे जनरेट झालेला असेल तो तुम्हाला दिसेल. हे तुमचं टेबल जनरेट होईल. आता बघा, इथे आपण
काय सांगितलं होतं आपल्या UDCPR मध्ये, काय म्हटलं, इंडस्ट्रियल बिल्डिंग असेल तर त्याला हाईट तुमची 1.5 मीटर आहे. द मॅक्झिमम हाईट ऑफ फ्रंट कंपाऊंड वॉल शॅल बी 1.5 अबो सेंटर लाईन. हे जे आहे तुमचं, द मॅक्झिमम हाईट ऑफ साइड अँड रेअर कंपाऊंड वॉल शॅल बी 1.5 मीटर अबोव द एव्हरेज ग्राउंड लेवल पर्टिक्युलर ऑफ द पर्टिक्युलर प्लॉट. त्या प्लॉटच्या 1.5 मीटर हाईट हवी तुम्हाला, हाईट ऑफ प्रपोज कंपाऊंड वॉल. तर इथे आपण साइड रेअर फ्रंट, आपण साइड रेअर साइडला आपण 1 मीटरची हाईट दिली होती. हे तुम्हाला फरक दाखवण्यासाठी मी मुद्दामून केलं होतं. तर तो फरक इथे आहे बघा. बाकीचा स्टेटस ओके दिसतोय. ज्या साइडला आपण कमी हाईट दिली ती तुम्हाला फेल दिसते. नंबर 2, ह्यामध्ये आता आपण जी गुगल इमेज वगैरे लोड करतो ती इथे दिसून जाईल तुम्हाला. त्यानंतर हा एरिया स्टेटमेंट प्रोफॉर्मा आय, त्यानुसार तुम्हाला इथे एरिया ऑफ प्लॉट मिनिमम ABC, प्लॉट ABC तुमचं ए म्हणजे ऍज पर 7/12 और CTS नंबर. त्यानंतर तुमचा मेजरमेंट मॅप TLR मेजरमेंट मॅप नुसार, आणि तुमचा डिमार्केटेड एरिया म्हणजे तुमचा जो हा आहे तो, त्यानुसार तुम्ही इथे तुमचे एरिया डिफाईन होऊन जाते. तुम्हाला शीट मध्ये बऱ्याचदा प्रश्न असतो की शीटचा इश्यू असतो, तर इथे तुम्ही ह्याच शीटला कॉम्प्रेस वगैरे करू नका. स्केल कमांड द्या, तुम्हाला जेवढी वाढवायची असेल तेवढी वाढवा. शीट मध्ये ते प्लेस करा. नंबर ऑफ शीट मार्क करा. बऱ्याचदा इथे काय केलं जातं, ब्लँक शीट इकडे ठेवल्या जातात आणि मग तो हा तुमचा जो आउटर लेअर आहे तो भेटला की त्याला ऑटोमॅटिक सिस्टीम नंबर ऑफ शीट मध्ये काउंट करते आणि त्या ब्लँक शीट तुमच्या ऑथॉरिटीच्या लॉगिनला दिसतात आणि फायनल सबमिट करा. ही झाली आता तुमची कंपाऊंड वॉलची प्रोसिजर. आता तुमचे जे डाऊट असतील याबद्दल कंपाऊंड वॉलचे, तर तुम्ही विचारू शकता. मॅडम, टीपी व्हॅलिडेशन झाल्यानंतर फायनल सबमिटच्या मध्ये काय स्टेप्स आहेत नेमक्या, जरा काय व्हॅलिडेट झालं? फायनल स्टेप झाल्यानंतर डायरेक्ट तुम्ही नंबर ऑफ शीट मारा आणि फायनल सबमिट करा. तुमची अशा प्रकारे PDF जनरेट होईल. जोपर्यंत ही PDF जनरेट होऊन तुमच्या स्क्रीनवर दिसत नाही तोपर्यंत ऑटोकॅड क्लोज करू नका किंवा टीपी क्लायंट क्लोज करू नका. टीपी व्हॅलिडेशन रिपोर्ट झाल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ शीट्स करायला पाहिजे का? रिपोर्ट जनरेट तुम्ही ड्रॉइंगचा पार्ट म्हणताय का? नाही, रिपोर्ट जनरेट झाला तो आणि झाला त्याच्यानंतर मग स्टेप्स काय आहेत फायनल सबमिशनला असं म्हणतो. म्हणजे नंबर ऑफ शीट्स का? ओके, फ्रंट एंड मधून तुम्ही ड्रॉइंग पार्ट सबमिट झाल्यानंतरच म्हणताय का? टीपी व्हॅलिडेशन रिपोर्ट झाला सगळा समजा आणि तो ओके आहे बघितला, त्याच्यानंतर आता फायनल सबमिट करायच्या अगोदर नेमके तुम्ही नंबर ऑफ शीट घ्या, ती आउटर साइडने तुमची शीट असेल तेवढी बाउंड्री द्या त्याला आणि फायनल सबमिट करा. तेवढंच, बाकी काय नाही. हेलो, हाँ बोला मैडम. ये अगर रेसिडेंशियल एक मिनिट फक्त. आता तुमचं हा शीट जनरेट झाली सक्सेसफुली. एक मिनिट, लोड होतंय माझं सॉफ्टवेअर. इथे सक्सेसफुली लोड झालं. तुम्ही शीट अरेंज केलात तुमची जशी आहे तशी. मेक शुअर हा बाहेरची बाउंड हे आहे हे ते क्लोज म्हणजे चेंज करू नका. शीट आहे ती प्रोफॉर्मा वगैरे ज्या शीट मध्ये आहे ती पार्ट एडिट करू नका किंवा कॉम्प्रेस करू नका. ते फक्त स्केल कमांड देऊन तुम्ही वाढवू शकता. सेम तसं केल्यावर DSC ला इश्यू येईल. हे झाल्यानंतर शीट तुमची अरेंज करा आणि इथे फक्त नंबर ऑफ शीट आपण दिलेली आहे, नंबर ऑफ शीट वर क्लिक करा. तुमचा जो कॉर्नर प्लॉट असेल तो सिलेक्ट करा, ड्रॅग करा
दुसऱ्या कॉर्नर प्लॉटला न्या. एवढं झालं की तुम्ही डायरेक्ट फायनल सबमिट करा. आता हे फायनल सबमिट होणार नाही लगेच, कारण रिपोर्ट जनरेट केल्यानंतर परत आपण हे करतो आणि फायनल सबमिट म्हणा. फायनल सबमिट झाल्यानंतर जोपर्यंत तुमची अशा प्रकारे पीडीएफ तयार होत नाही आणि ऑटोकॅड ऑटोमॅटिक बंद होत नाही, तोपर्यंत ऑटोकॅड तुम्ही स्वतः म्हणून बंद करू नका किंवा हे करू नका, आपलं टिपिक क्लायंट बंद करू नका. एवढंच होतं. आता आमची सिनियर टीम ऍड होते. सिनियर टीमला तुम्हाला काय विचारायचे असतील? हा बोला ना. मॅडम, टीपी व्हॅलिडेशन झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप नंबर ऑफ शीट्स वरती जायचंय असं म्हणता तुम्ही? हा बरोबर. नंबर ऑफ शीट्स त्याच्यानंतर मग तो रेक्टँगल ड्रॉ करायचा का त्या शीट वर? हा हा आणि फायनल सबमिट म्हणायचं. मग काय, आणि जेव्हा त्या रेक्टँगलच्या बाहेर काही ड्रॉइंग्स असतात ती परत आत आणायला पाहिजेत का आपण? बाहेर म्हणजे कुठे म्हणताय? बाहेर म्हणजे हा, ते म्हणजे आता प्रॉपर तुमचं व्हॅलिडेशन रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर ही जी तुमची बाउंड्री आहे, थांबा एक मिनिट. ट्रेस न केलेले सेक्शन आहेत, एलिव्हेशन आहेत, ते आपण आत घेऊ शकतो का? आत घेऊ शकता. हो हो. आता ही ट्रेस केलेले कंपल्सरी आत तुम्हाला आलेच नंबर ऑफ पाहिजेत. शीट ठेवायच्या असतील ना, तर तुम्ही इथून पण असे कॉपी पेस्ट करू शकता, पण हा जो फॉर्मॅट आहे शीटचा तो चेंज करू नका, असं माझं म्हणणं आहे. हे बघा, ह्या तुम्ही नंबर ऑफ शीट देऊ शकता. तुमचे जे अदर्स, तुमचे जे फॉर एक्झाम्पल लोकेशन प्लॅन किंवा काही असेल XYZ तुमच्या इलिव्हेशन सेक्शन, ते तुम्ही इथे टाका. नंबर फक्त तुमची आता ही नंबर ऑफ शीट 1 झाली, ते तुमच्या नंबर ऑफ शीटचा काउंट वाढेल. तो प्रोसिजर सेम आहे. नंबर ऑफ शीट द्यायचं आहे इथे, सेम तुम्हाला सेम प्रोसिजर आहे. हे दाखवायचे इथे. हे फायनल सबमिट डायरेक्ट होणार नाही, कारण आपण चेंज. मी परत रिपोर्ट जनरेट करते इथे. म्हणजे प्रत्येक शीट साठी वेगळं नंबर ऑफ शीट्स रेक्टँगल ड्रॉ करायचे. हा, रेक्टँगल वेगवेगळं करायचं. आता माझा रिपोर्ट जनरेट झाला, हे मी डिलीट करते, एक मिनिट. आणि आता हे बघा, मी तुम्हाला दाखवते. ह्या तिघांना आपण शीट मार्क केले, नंबर ऑफ शीट. हे 3 ब्लँक ठेवले. जर असे ब्लँक ठेवलात तर एक मिनिट दाखवते मी फक्त. फायनल सबमिट म्हटल्यावर तुमच्या त्या ब्लँक शीट आहेत त्या ऑटोमॅटिकली ऍड होऊन जातील आणि त्या पीडीएफ जनरेट होऊन जाईल त्याची. ब्लँक शीटची पीडीएफ अशा प्रकारे जनरेट होऊन जाईल. जर शीट एकच असेल तरी नंबर ऑफ शीट्स करायला पाहिजे ना? तरी नाही, नंबर ऑफ शीट म्हणजे तुम्ही जो बॉक्स मारणार आहात तो एकाच शीटला मारून घ्या सर. नंबर ऑफ म्हणजे तुमच्या, जर इन केस ऑफ 4 असतील तर 4 बॉक्स मारावे लागतील. एक शीट असेल तर एक शीटचा आउटर बॉक्स मारावा लागेल. 2 असतील तर दोघांचा, 3 असतील तर तिघांचा. ओके, समजलं. ओके, थँक्यू. हो.